जर 20पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जर हिंदी व्यतिरिक्त दुसरी भाषा शिकण्याची मागणी केली तर मग त्यावेळी ती तिसरी भाषा ही शिकवली जाणार आहे। आता पहिलीच्या वर्गातले 20 विद्यार्थी हे एकत्रित येणं आणि त्यांनी हिंदीच्या व्यतिरिक्त दुसरी भाषा शिकण्याची मागणी करणं हे जवळपास अशक्य आहे। म्हणजे अप्रत्यक्षपणे तिसरी भाषा म्हणून हिंदी ही लादण्याचाच प्रयत्न केला जातोय। पण गृहीत धरा, जर समजा 20पेक्षा जास्त मुलं ही एकत्रित आली आणि त्यांनी तिसरी भाषा म्हणून तमिळ शिकण्याची मागणी केली तर मग शासनाकडे तमिळ शिकवणारे शिक्षक आहेत का आणि त्याचा अभ्यासक्रम आणि त्याची पुस्तकं तयार आहेत का हे सुद्धा शासनाला सांगावं लागणार आहे। म्हणजे अप्रत्यक्षपणे हिंदीची सक्ती रेटण्याचा प्रयत्न शासन करताना दिसतंय। आता ही अप्रत्यक्षपणे हिंदीची सक्ती असताना सुद्धा फडणवीस मात्र सक्ती हटवली गेली असा दावा करतायत। म्हणजे ते महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न करतायत।